हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता इकडे इशिताच्या बोलण्यावर अलिशा हलकेच हसली. आपल्या हातात असलेली बंदूक तिच्याकडे देत ती म्हणाली, ठीक आहे, चला मग आज तूच बंदूक चालून दाखव. चल, मीच सांगते, माझ्यावरच चालव बंदूक. पाहूया तुझ्यात किती दम आहे. अलिशाच्या बोलण्याने इशिता थोडी गोंधळली. तिने हातातील बंदुकीकडे पाहिलं. बंदूक हातात घेताच तिचे हात थरथर कापू लागले. तिने बंदूक उचलून अलिशाकडे रोखली, पण ट्रिगर दाबण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. ती जागच्या जागी थिजून उभी राहिली. फक्त बंदुकीचा नळीचा टोक अलिशाकडे ठेवून अचानकच एक गोळी झाडल्याचा आवाज आला. गोळी थेट अलिशाच्या खांद्यावर जाऊन लागली. ॲलेक्सजवळ उभी असलेली अनया हे दृश्य पाहून थक्क झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की इशिता खरोखर गोळी झाडेल. पण इशिताला स्वतःलाच माहिती होतं, तिने गोळी झाडलीच नव्हती. ट्रिगरवर तिने अजून हातसुद्धा ठेवला नव्हता. मग गोळी चालली कशी? ती कधी अलिशाकडे पाहत होती तर कधी आपल्या हातातील बंदुकीकडे. अलिशा गोळी लागून खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. भीतीने ग्रासलेल्या इशिताने बंदूक खाली फेकून दिली आणि मागे वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मागे वळताच तिच्या नजरेसमोर एक व्यक्ती उभी राहिली. तो कोण हे पाहताच इशिताचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अलिशासोबत आलेले दोन गुंड हे दृश्य पाहून थबकले. इतर लोक समोर पाहून त्यांना समजलं, आता सुटण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी अलिशाला तिथेच सोडून अशी पळ काढली जणू त्यांच्या मागे एखादा सिंह लागला आहे. समोर कबीर, सोहेल आणि त्यांच्या सहाय्यकांसह काही बॉडीगार्ड उभे होते. कबीरला पाहताच इशिता थेट त्याच्याकडे धावली आणि घट्ट मिठी मारली. सोहेलचं लक्ष अनयाकडे गेलं, जे ॲलेक्स जवळ बसून रडत होती. तोही तिथे गेला आणि तिला दिलासा देत मिठीत घेतलं. कबीरने इशिताची अवस्था पाहिली. ती रडत म्हणाली, ॲलेक्सची तब्येत ठीक नाही, त्याला इजा झाली आहे. कृपया त्याला रुग्णालयात घेऊन चला. त्याला काहीही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आमच्यामुळेच तो जखमी झालाय. त्याने आम्हाला वाचवलं नसतं तर आज आम्हीच त्याच्या जागी असतो. इशिताच्या बोलण्यावर कबीरने ॲलेक्सकडे पाहिलं. ॲलेक्स अजूनही शुद्धीत होता, पण अशक्त होता. त्याने बॉडीगार्डना इशारा केला. त्यांनी तत्काळ ॲलेक्सला आधार देऊन गाडीत बसवलं आणि हॉस्पिटलकडे रवाना झाले. ते पाहून इशिता म्हणाली, मला सुद्धा ॲलेक्सच्या जवळ जायचं नाही. मी त्याच्यासोबतच राहीन. कबीर शांत सुरात म्हणाला, नाही इशिता, तू आधी घरी चल. तुझी तब्येत ठीक नाही. तुला सुद्धा दुखापत झाली आहे. ॲलेक्सकडे बॉडीगार्ड लक्ष देतील. तुला विश्रांती घ्यायला हवी. इशिता हट्टाने म्हणाली, मी सांगितलं ना, मला ॲलेक्सच्या जवळच राहायचं आहे. तुम्ही नाही यायचं म्हटलं तरी चालेल, पण मला सांगा तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. मी स्वतः जाईन. इशिताच्या आवाजातली जिद्द पाहून कबीरने खोल श्वास घेतला. त्याला ठाऊक होतं, आता काहीही बोलून उपयोग नाही. इशिताला ॲलेक्सविषयी भावना आहेत आणि ती त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. त्याने आपल्या असिस्टंटला इशारा केला आणि इशिताला गाडीत बसवलं. त्याचवेळी त्याने अनयाकडे पाहिलं, जी सोहेलसोबत होती. अनयालाही हातपायांना जखमा झाल्या होत्या. कबीरने सोहेलकडे पाहत म्हणाला, चल, आधी या दोघींना रुग्णालयात नेऊ, नंतर बाकी सगळं पाहू. सोहेल म्हणाला, ठीक आहे, तू इशिताला घेऊन जा, मी अनयाला घेऊन येतो. दोघांनी आपापल्या गाड्यांमध्ये त्या मुलींना बसवलं आणि निघाले. थोड्या वेळाने इशिता हॉस्पिटलमध्ये पोहोचताच अलेक्सबद्दल विचारू लागली. हे प्राण्याचं हॉस्पिटल होतं, जिथे अनेक जखमी प्राणी इथून तिथे फिरत होते. त्यांना पाहून इशिताच्या डोळ्यात पाणी आलं. ॲलेक्सच्या दोन्ही पायांना झालेल्या जखमा
तिच्या डोळ्यांसमोर तरळल्या आणि तिचे अश्रू थांबेनात. ती धावतच रिसेप्शनकडे गेली आणि ॲलेक्सबद्दल चौकशी करू लागली. तेव्हा कबीरचे 2 बॉडीगार्ड तिथेच उभे होते. त्यांनी ॲलेक्सबद्दल माहिती दिली. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून इशिता सरळ ॲलेक्सच्या खोलीकडे निघाली. तेच चालू होतं. ती पळतच होती. कबीर आधीच इशिताच्या मागे पोहोचला होता. त्यानं पाहिलं की या अवस्थेत सुद्धा इशिता किती धामधूमने पळते. तो तिला पाठपुरावा करीत पुढे आला. तेव्हापर्यंत इशिता खोलीच्या बाहेर पोहोचून बसली होती. तिथे उभी असलेली एक नर्स मेडिकल बॉक्स हातात धरून डॉक्टरच्या येण्याची वाट पाहत होती. हे पाहून इशिता तिच्याकडे आली आणि म्हणाली, ॲलेक्स कुठे आहे? तो इथेच दाखल झाला ना? मी त्याची मैत्रीण आहे. इशिताचं बोलणं ऐकून नर्सने वरून खाली त्याला पाहिलं. तिला आधीपासूनच माहिती होतं की आत ज्या व्यक्तीचा उपचार चालला आहे त्याचे नाव ॲलेक्स आहे. बॉडीगार्डने त्याची माहिती आधीच दिली होती. पण एखादी मुलगी स्वतःला त्याची मैत्रीण म्हटल्याने नर्स अचंबित झाली. अचानक रागात इशिता म्हणाली, तुम्ही शांत का आहात? माझ्याशी काही बोलायचं का नाही? सांगा ना, ॲलेक्स कोठे आहे? इशिता विचारते. इशिताला ओरडताना पाहून कबीर लगेच तिच्या जवळ आला आणि नर्सकडे पाहून म्हणाला, तू इथून जा आणि डॉक्टरला येण्यासाठी बोल. आणि त्यानंतर इतके सांगून त्याने इशिताला शांत करण्याचा प्रयत्न केला. शांत हो इशिता, ॲलेक्स आत आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत आहेत. तू इतकी घाबरलीस तर ॲलेक्सला तुझी फारच काळजी होईल. तुला माहीत आहे ना, तो दुरूनही आपल्या बोलण्याचे ऐकू शकतो. त्यानंतर सध्या ॲलेक्स आपल्यापासून फार लांब नाही, म्हणून तू शांत बस. इथे बस. तुझे हातपायही जखमी झाले आहेत. मी तिथे क्रीम लावतो, कबीर म्हणाला. असं सांगून त्याने दुसऱ्या नर्सकडे इशारा केला. ती नर्स तिचा मेडिकल बॉक्स घेऊन कबीरकडे आली आणि त्यानंतर सोहेलही अनयाला घेऊन रुग्णालयात पोहोचला होता. त्यानं पाहिलं की अनया ॲलेक्सला भेटण्यासाठी पळत आहे, पण तिचे पाय थरथरत आहेत. त्यामुळे सोहेलने लगेच अनयाचा हात धरून तिला स्वतःकडे खेचलं आणि म्हणाला, तुझी स्थिती ठीक नाही आणि तू असं पळत आहेस. सोहेलचे हे म्हणणं ऐकून अनया बंद तोंड करून रागाने म्हणाली, मी तुला किती वेळा सांगितले, माझ्यापासून दूर राहा. मी इथे ॲलेक्सला भेटायला येते. तू मला थांबवणारा नाहीस. अनयाच्या बोलण्यावर सोहेल एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, ऐक, मला तुझ्यावर फक्त ओरडायचं नाही, मला तुझं राग दाखवायचंही नाही. म्हणून शिरोबिंदूने माझं ऐक. आधी तुझ्या जखमात क्रीम लावून घे. शांतपणे इथे बस. मी लगेच मेडिकल बॉक्स आणतो. त्यानंतर इतकं म्हणत सोहेलने अनयाला बेंचवर बसवलं आणि नर्सला बोलवून मेडिकल बॉक्स मागवला. त्यावेळी कबीर मेडिकल बॉक्स घेऊन इशिताच्या जखमात क्रीम लावत होता. कबीरची नजर इशिताच्या मनावर नव्हती. त्याचा हात जिथे उबदार पाण्यात ठेवण्याच्या कारणाने सगळं जळून गेला होता. हे त्याला पहिल्यांदा समजलं नव्हतं, परंतु जेव्हा कबीरने तिच्या कलाईच्या जखमी जागी क्रीम लावण्यासाठी तिचा हात धरला, तेव्हा इशिताने वेदनेने रडत ताबडतोब हात मागे खेचला. इशिताला अशा प्रकारे ओरडताना पाहून कबीरची नजर तिच्या मनावर गेली. तिथे जखमांचे जळण्याचे ठळक चिन्ह होते. ते पाहून कबीरने इशिताचा हात घट्ट धरला आणि तासमुळे ती जखम ओळखायला लागला. त्याला लगेच समजलं की हा जखम कोणीतरी जाणून बुजून करीत आणला आहे. तो अशा प्रकारच्या जखमांना चांगलं ओळखत होता, कारण त्यांच्या दुश्मनांना थेट उकळत्या पाण्यात टाकल्याचं त्याने आधी अनेकदा पाहिले होते. हे बघून कबीर इशिताकडे बघत रागाने म्हणाला,
हे सर्व तिने केलं होतं का? मी विचारतोय, हे तिने केलं होतं का? कबीरचं हे ऐकून इशिताने जखमातला वेदना होत असल्यामुळे रडत होकार केला. त्यावर कबीर रागात आपला हात भिंतीवर ठोठावून म्हणाला, ती मुलगी माझ्या हाती बचावली जाणार नाही. तिने तुझ्या आणि ॲलेक्सच्या, माझ्या बहिणीच्या सगळ्यांना इजा केली आहे, तर तिलाही बळी पडावं लागेल. त्यानंतर कबीरची जोरदार भाषा ऐकून इशिता रडत म्हणाली, मला ॲलेक्सची फार फार काळजी वाटत आहे. तो बरा होईल ना? मी त्याला भेटू शकणार नाही का? मला त्याला पाहायचं आहे. तो माझ्यामुळे या अवस्थेत आहे. जर तो माझी पाठराखण करून मला वाचवायला आला नसता तर असं काहीही घडलं नसतं. आणि त्यानंतर इशिताच्या बोलण्यावर कबीरने आधी तिच्या प्रत्येक जखमेवर दवाखोरी लावली होती. मग तिचे अश्रू पुसले आणि तिचा भरोसा मिळवण्यासाठी म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी सांगतो, ॲलेक्सला काही होणार नाही. तो नक्की बरा होईल. मी त्याला खूप छान प्रशिक्षण दिले आणि त्यासाठीच इथे त्याला काहीच होणार नाही. आणि जर त्याजवळ इतकं प्रेमळ आई असेलच तर त्याच्याशी काय खराब होऊ शकतो? सांग, आपण सगळे इथे आहोत. ॲलेक्सला आपण काहीच होऊ देणार नाहीत. कबीरची यथार्थ माहिती ऐकून इशिता रागावलेली होऊन म्हणाली, मी त्याची आई नाही. मी कित्येकदा सांगितलं आहे, मला त्याची आई समजून नाही. तो माझा मित्र आहे आणि मला माहीत आहे त्याची माझ्यावर किती प्रेम आहे. तो माझ्याबरोबर कुणाला बघायला सुद्धा सहन करणार नाही. आणि त्यानंतर तो मला आवडतो आणि तुम्ही मला त्याची आई बनवायचा प्रयत्न करत आहात. जर त्याला कळलं की तुम्ही मला त्याची आई म्हणत आहात तर तो तुम्हाला अजिबात पसंत करणार नाही. आणि त्यानंतर इशिता थोड्या रागाने म्हणाली. इशिताचं बोलणं ऐकून कबीरने डोळे अर्धवट करत हसतच विचारलं, अगं यात काय प्रॉब्लेम आहे? तू त्याची आई झालीस तर काय होणार? मी त्याचा वडील बनतोय, मग तू आई झालीस तर काही चूक नाही. आपण दोघं नवरा बायको. तो आपला मुलगा म्हणून राहू शकतो. मग त्याची गर्लफ्रेंड का बनवायचा प्रयत्न करतेस? तो तर आधीपासूनच तुझ्या मागे लागला आहे. कबीरचं हे बोलणं ऐकून इशिता थोडी चकित झाली. ती चिडून म्हणाली, तुमचा नेमका अर्थ काय आहे? तो माझ्यावर प्रेम करू शकत नाही का? मला त्याची आई व्हायचं नाही. तुम्ही आमच्या मनाबद्दल विचार करा, त्याच्याबद्दल नाही. मी त्याची गर्लफ्रेंड होऊ शकते पण आई नाही. तुम्ही अशी विधानं पुन्हा कधी करू नका. जर त्याला हे समजलं तर तो तुम्हाला अजिबात पसंत करणार नाही आणि तुमच्याकडेही येणार नाही. आणि जर तो तुमच्याकडे आला नाही तर घरातही परत येणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळी मला त्याची आई म्हणायचा विचारही करू नका. इशिता बोलत असताना कबीरचे डोळे रागाने अजूनच निमुळते होत गेले. तेवढ्यात बाजूला उभा असलेला असिस्टंट त्यांच्या बोलण्यावर खिदळू लागला. ते दोघं भांडण्यात एवढे गुंतले होते की नेमकं कोणत्या विषयावर बोलत आहेत हेच विसरले होते. असिस्टंटने वातावरण थोडं शांत करण्यासाठी म्हणाला, मॅडम, सर, दोघांनीही थोडं शांत व्हा. ॲलेक्सचं ऑपरेशन सुरू आहे. जर त्याला तुमचं भांडणाचा आवाज ऐकू गेला तर तो चिडेल आणि डॉक्टरलाही काम करू देणार नाही. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर त्याच्याकडे पाहू लागला आणि इशिता चेहरा वाकवून दाराकडे पाहू लागली. कबीरच्या बोलण्याने तिचा मूड आधीच बिघडला होता. एकतर ती ॲलेक्सच्या तब्येतीमुळे आधीच चिंतेत होती आणि आता कबीरच्या बोलण्याने ती अजूनच अस्वस्थ झाली होती. दरम्यान सोहेल मेडिकल बॉक्स घेऊन अनयाकडे आला. त्याने पाहिलं की अनया नजरा खाली करून रडत होती. सोहेलला माहिती होतं अनयाला ॲलेक्स खूप आवडतो आणि त्याला गमावण्याची भीती तिच्या डोळ्यात दिसत होती. त्याने शांतपणे मेडिकल बॉक्स
बाजूला ठेवला आणि तिच्या शेजारी बसून तिला आपल्या मिठीत घेतलं. अनायाला सध्या कुणाच्या आधाराची गरज होती आणि तो आधार देण्यासाठी सोहेलच योग्य व्यक्ती होता. अनाया फारच दुःखी होती. तिला आता कुणाशी वाद घालायचा नव्हता. फक्त कुणाच्या छातीशी बिलगून रडायचं होतं. सोहेलच्या मिठीत गेल्यावर ती जोरात रडू लागली. तिचं असं रडणं पाहून सोहेलचं मनही व्याकुळ झालं. त्याने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने डॉक्टर ICU मधून बाहेर आले आणि कबीरकडे गेले. कबीर आणि इशिता दोघंही डॉक्टरकडे लक्ष देऊन उभे होते. डॉक्टर हसत म्हणाले, मिस्टर खन्ना, अलेक्स पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याच्या पायाची हाडं मोडली होती, पण आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. काही दिवस त्याला चालण्यात अडचण येईल. 3-4 दिवसांनी त्याला थोडं चालवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्याचा पाय कायमचा निकामी होऊ शकतो. हे ऐकून इशिता कबीरकडे पाहू लागली. कबीरने शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे डॉक्टर, अलेक्सला सुरक्षित घरी पोहोचवा आणि काही समस्या आली तर मला लगेच कळवा. यानंतर कबीर इशिताकडे वळून म्हणाला, आता तू माझ्यासोबत घरी चल. अलेक्स ठीक आहे, लवकरच तोही घरी येईल. हे ऐकून इशिता थोडी चिडून म्हणाली, पण डॉक्टरांनी सांगितलंय की तो अजून पूर्णपणे बरा नाही, त्यामुळे मी आत्ताच घरी जाऊ शकत नाही. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी अलेक्स सोबतच परत जाईन. कबीरचे पुन्हा डोळे अरुंद करत तिच्याकडे कबीरने पाहिलं. मग इशिता म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्या सोबत येते, पण घरी पोहोचल्यावर मला अलेक्स माझ्या जवळच हवा आहे. कबीरने मान हलवली आणि असिस्टंटकडे पाहून त्याला इशारा केला. दोघं निघणार इतक्यात असिस्टंटने कबीरच्या कानात काहीतरी कुजबुजलं. त्यामुळे कबीरचे पाऊल अचानक थांबले. दरम्यान सोहेल अनयाला सावरत होता. ती रडता रडता त्याच्या बाहुपाशातच झोपली होती. तेव्हाच त्याने कबीर आणि इशिताला तिथून निघताना पाहिलं आणि पटकन अनयाला बाकावर बसवून इशिताकडे गेला. अचानक कबीरला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला, मला एक अत्यंत महत्त्वाचं काम आठवलं आहे, त्यामुळे मी सध्या इशिताला तुझ्याकडे सोपवतो. ती काही काळासाठी तुझ्या घरी राहील. मी तिला नंतर घेण्यासाठी येईन. एक गोष्ट लक्षात ठेव, काही लोक अजूनही हल्ला करू शकतात, त्यामुळे सावध राहा. काही वेळा पुढे बोलतानाच कबीर म्हणाला, तुझ्याबरोबर तुझेही बरेच शत्रू आहेत आणि जर त्यांनी तुझ्याबाबत काही करत असेल तर भीतीची परिस्थिती उद्भवू शकते. आणि त्यानंतर कबीर बोलताच सोहेल डोळे सडपडून म्हणाला, पण तुला आता कुठे जायचं आहे आणि तोही इशिताला सोडून? तुझ्याकडे इशितासोबत सोडून जायला काही कारण होतं का? त्यानंतर सोहेलच्या बोलण्यावर कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, थोडं महत्त्वाचं काम आहे म्हणून जातोय, नाहीतर मी स्वतः इशिताला इथे तुझ्या हाती सोडून चालून जाणार होतो ही गोष्ट नाही. खरं तर मी नेहमी माझी बहीण घेऊनच निघतो, पण सध्या मी विवश आहे म्हणून काहीही म्हणत नाहीये. हे बोलून कबीरने इशिताकडे पाहिलं आणि म्हणाला, आणि तू जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत सोहेलकडेच राहशील. अलेक्सची काळजी बिलकुलही करू नकोस. अलेक्स पूर्णपणे ठीक आहे आणि तो जसाच बरा होईल तुझी त्याच्याशी ओळख करून देईल, पण तोपर्यंत तू बाहेर पडणार नाहीस. जर मी तुला बाहेर पडताना पाहिलं तर माझ्यापेक्षा वाईट कोण असेल हे तुला ठाऊकच आहे. हे सांगून कबीर रागाने असिस्टंट सोबत निघून गेला. कबीर असं निघून जाताना पाहून सोहेल इशिताला म्हणाला, तू त्याच्यासोबत कशा प्रकारे राहणार?
जो माणूस तुझ्याबद्दल विचारही करत नाही. तुने न पाहिलं का की या परिस्थितीतही तो तुला सोडून निघतोय. मी तिची काळजी घेत आहे आणि तोही माझी बहीण सांभाळण्याऐवजी बाहेर निघून जातोय. असला वेळ असताना त्याने आपलं काम बाजूला ठेवायला हवं होतं. सोहेलचे हे म्हणणं ऐकून इशिताने हसत उत्तर दिलं, भाऊ, मला त्यांची चांगली ओळख आहे. ते माझी व्यवस्थित काळजी घेतात, कुठलाही अभाव भासू देत नाहीत आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल असं नक्की काही काम असेल जे त्यांनी करायचं आहे, अन्यथा ते सोडून माझ्यासाठी आपला वेळ आणि शेड्यूल खराब करू शकत नाहीत. ॲलेक्सच्या तब्येतीची पाहत माझीसुद्धा तब्येत ठीक नव्हती, परंतु त्यांनी मला सांभाळलं. हे बोलून इशिताने अनयाकडे पाहिलं आणि पुन्हा हसू दाखवत म्हणाली, जशी तुम्ही तुमच्या बहिणीकडे नाही आलात त्याप्रमाणे कबीरनेही मला सांभाळलं. जरी त्याच्या बहिणीची ही स्थिती ठीक नव्हती तरी तुम्ही त्यांच्या बहिणीची काळजी घेतली आणि त्यांनी तुमच्या बहिणीची. यात कोणती शत्रुता आहे? तुम्ही हवं असेल तर सर्व दुश्मनी विसरून चांगले मित्रही बनू शकता, इशिता सोहेलला म्हणाली. इशिताचं हे म्हणणं ऐकून सोहेलने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हे कधीच होणार नाही. ठीक आहे, सध्या माझ्याबरोबर चल. हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ राहणं तुला चांगलं नाही. मी अनयाला घेऊन जातो, तू सुद्धा माझ्याबरोबर ये. हे सांगून सोहेलने आपल्या असिस्टंटला इशारा केला. तो अनयाला मिठी मारून इशितासोबत निघून गेला. दुसरीकडे हॉस्पिटलच्या खोल्यांमध्ये घटना सुरू होती. अलिशा राणाला गोळी लागल्यानंतर कबीरचे बॉडीगार्ड तिला रुग्णालयात आणलं होतं. कबीरला कळल्यावर की अलिशा राणा स्वतःच होशात आली आहे, तो तिला भेटायला ताबडतोब रुग्णालयात पोहोचला. अलिशाला काहीच कल्पना नव्हती की कबीर दाराजवळ होता. ती रागातून ओरडत म्हणाली, मी तिला कधीच माफ करणार नाही. तिच्यामुळे माझं असं झालं आहे. मी तिला मारून टाकीन. तिला काय वाटलं, कबीरच्या जवळ राहून ती माझ्यावर इतकी बेजबाबदारपणे हल्ला करेल? तिला कळलंच नाही की मी कोण आहे. ती इथे आली आणि कबीरसोबत गेलीच ना. लवकरच मी तिची कबीरच्या आयुष्यातूनच काढून टाकेल. अलिशाचं हे बोलणं ऐकून कबीर आपल्या असिस्टंटसोबत बंदुकीत हात घेऊन खोलीत आला आणि अलिशाच्या समोरच्या खुर्चीवर बसून थोडंसं शैतानासारखं हसून म्हणाला, अरे काय सांगतेस तू? इशिताला माझ्यापासून दूर ठेवणार? तिला मारण्याचा प्रयत्न करशील काय? तू कबीर खानाला हलक्यात घेतेस का? किंवा विचार करतेस की इतके काही घडूनही कबीर तुला या अवस्थेत सोडून जाईल? तुला ठाऊक आहे का, कबीर खन्ना कोणालाही तासला दम देता सोडत नाही. ज्याने माझ्या इशिताला थोडासही जखम दिली त्याची शेवटची अवस्था मी तर पाहतोच. कबीरचे हे शब्द ऐकून अलिशा पूर्णतः धक्क्यात होती. तिला अपेक्षित नव्हतं की कबीर स्वतः तिच्याशी भेटायला येईल. तरीही तिला यावर रागही आला. कबीर या प्रकारे इशिताच्या बाजूने उभा राहतोय हे ती स्वीकारू शकत नव्हती. अलिशा शांत होती तेव्हा कबीरचा असिस्टंट रागात म्हणाला, तुम्ही मॅडमला का अपहरण केलं? मॅडमशी तुमची काही वैयक्तिक वर्चस्व समस्यासुद्धा नव्हती ना? असिस्टंटचं हे ऐकून अलिशाने कबीरकडे पाहून उत्तर दिलं, मी तिचं अपहरण केलं कारण ती माझ्यावर सतत अपमान करत होती. कॉलेजमध्येही तिने मला लहान समजावलं आणि आज पार्टीत पलीकडे जाऊन ती शरमशुद्धपणाचीही गोष्ट केली. ती तुझ्यासोबत नाचत होती. तिला इतकी औकात नाही की ती तुझ्यासारखी शची नाचू शकेल. कबीर, तू विसरलास का जेव्हा माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांशी आमच्या लग्नाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तू नकार दिलास. पण मी म्हणाले होते की मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन आणि आता तुझ्या आयुष्यात इशिता येऊन बसली आहे. सहनशीलता नाही.
अलिशाच्या बोलण्यावर कबीर राग आवळून म्हणाला, मग तू इशिताला हानी पोहोचवण्याचा विचार करतेस? तुला माहिती आहे का तू किती मोठी चूक केलीस? मला वाटलं होतं कुठला नवीन शत्रू आला आहे जो माझ्या इशिताला त्रास देतोय, पण जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा माझं रक्त उकळून निघालं. तुला मी त्यावेळी मारलं असतं ज्यावेळी तू माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करत होतीस. मी तुला सध्या सोडतोय कारण इशिताच्या नजरेत तू आली आहेस, नाहीतर या रुग्णालयात तुझा मृतदेह पडलं असतं. कबीरचे हे शब्द ऐकून अलिशा हसत म्हणाली, अरे तू असं का म्हणतोयस? माझ्यात असं काही नाही. मी श्रीमंत आहे, तू मला प्रेम करू शकतोस. मी सुंदर आहे, जसं तुला हवं असेल तसंच. तरीही तू इशिताला पसंत करतोयस. ती तर एक नंबरची गवार आहे. तिला कुठलीच सेन्स नाही आणि इतकी सुंदरही नाही. त्यानंतर हे ऐकून कबीर उठून म्हणाला, तुला कोणी सांगितलं की ती सुंदर नाही? तुझ्यासारख्या 100 मुलींनीही इशिताला समांतर येण्याचा प्रयत्न केला तरीही ती तितकी सुंदर दिसणार नाही जितकी इशिता दिसते. आणि फक्त सुंदरतेमुळे एखादी माणूस सर्वांना आवडते असं नाही. तिच्यातली ती जिना आहे, ती तुला तुझ्यासारख्या मुलींमध्ये नाही. आणि हो, इशिताला स्वतःशी तुलना कधीही करू नकोस. तू तिच्या बोटाच्या समतोल करण्याच्याही लायकीची नाही. मी तुला सोडतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या वेळी जर तू चुकूनही इशिताच्या आसपास फिरण्याचा प्रयत्न करशील किंवा तिला इजा पोहोचवशील तर मी ताबडतोब तुझ्यासमोर उभा राहून तुला मारेन. कबीर खन्ना जे एकदा बोलतो ती गोष्ट तो नंतर करतो. तुला विश्वास नसेल तर मी तुला थेट दाखवू शकतो. पाहायला आवडेल का? इतकं म्हणत कबीरने आपली बंदूक उचलून अलिशाकडे बघितलं. अलिशाने ते पाहिलं तेव्हा ती हसून म्हणाली, तू मला मारणार आहेस का? चालेल, मार. काय बदलणार? इशिताच्या नजरेतून तू खाली पडशील, कारण इशितासारखा एखादा जर माणूस ज्याचे हात रक्ताने बुडालेले असेल त्याच्याशी कधी प्रेम करणार नाही. कदाचित इशिताला कळणारही नाही की तू खून करणार आहेस. अलिशाच्या बोलण्यावर कबीर दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, इशिताला काय कळलं आहे आणि काय नाही हे मला पेक्षाही चांगलं कुणाला माहीत नाही. तुला काय वाटतं, इशिताने तुझ्यावर असं बिनधास्तपणे बंदूक का उचललेली? अगदी सुरुवातीला ती स्वतःच बंदूक हातात घ्यायची नसे, पण आता परिस्थिती अशी झाली की ती सुद्धा क्षणीच बंदूक घेऊ शकते. मला तिला थोडं भारही दिलं तरी तिला काही फरक पडणार नाही. उलट ती आनंदी होईल, कारण तिला कोणी त्रास देणार नाही. कबीरचे शब्द बोलणं ऐकून अलिशा तितक्याच शांतपणे पाहत होती. तिथेच असिस्टंट कबीरजवळ येऊन म्हणाला, साहेब, अशा मुलीशी थेट बोलूनच काहीच फायदा होत नाही. माझा सल्ला आहे तिला दूर करा, मग आपल्याला शांतता मिळेल. हे मॅडम नेहमीच काही ना काही करून त्रास करते. असिस्टंटचं हे ऐकून कबीरने दुष्ट नजरेने अलिशाकडे बघितलं आणि म्हणाला, तू बरोबर बोलतोयस. मलाही असंच वाटतंय तिची स्वतःची जाणच महत्त्वाची नाही, म्हणून ती वारंवार माझ्यासमोर इशिताला मारण्याची बोलते. तिला माहीत आहे का की इशिताला काही झालं तर मी तिला सोडणार नाही. आज तुझ्या खांद्यावर गोळी लागली आहे, पुढच्या वेळी थेट तुझ्या छातीत गोळी लागेल आणि मग तुझे कुणालाही चेहरा पाहायला मिळणार नाही. हे कबीर खन्नाचं लक्षात ठेव. असं म्हणत कबीर रागाने अलिशाला बघून निघून गेला. असिस्टंटने ते पाहिलं आणि त्यानेही अलिशाकडे दुर्लक्ष करत कबीरच्या मागे पावलं टाकली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.